नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। बघा, आपण मागचा जो काही व्हिडिओ बनवलेला होता तो 2021 कंबाईन बी प्री या एक्झामवर आधारित तो व्हिडिओ होता, बरोबर। 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी झाली होती गट ब ची, त्याच्यावर आधारित जेवढे काही गणित बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न होते त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला तो आवडला असेल। काहींच्या कमेंट पण वाचल्या मी, त्यामध्ये कमेंट पण चांगल्या पद्धतीने होत्या। सो अशा पद्धतीने आता आपले काही जे काही 1 बाय 1 प्रत्येक इयरचे जे काही व्हिडिओ आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने बनत जातील। ओके, तर आज आपण जो काही पेपर घेतलेला आहे तो आहे त्याच्यापेक्षा मागचा। आपण मागच्या वेळेस 2023, त्यानंतर 22, 21 आणि आज आपण जो पेपर बघणार आहोत तो 2020चा। 2020 ची संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी झालेली होती त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन नेमके कसे होते आणि ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे हे आज आपण बघणार आहोत। बघा, हा जो काही पेपर आहे आज आपण घेणार आहोत तो आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2020 चा जो काही पेपर आहे तो। परंतु तो पेपर झालेला होता 4 सप्टेंबर 2021। सर्वांना माहित असेल की पॅन्डेमिकमुळे तो जो काही पेपर आहे तो 1 वर्ष पुढे ढकललेला होता। सो तो पेपर झाला होता 4 सप्टेंबर 2021 चा 2020 चा पेपर। तर त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न आज आपण सोडवून घेणार आहोत। बघा, आता ते 15 प्रश्न नेमके कशा पद्धतीचे होते। ओके, बघा, ते 15 प्रश्न तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितलं आहे। नेहमी प्रश्न हा 85-86 नंबर पासूनच सुरुवात होईल असं नाही, आणि सध्या 20 चा जो पॅटर्न आहे म्हणजे 20 गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न असतात ते नेहमी 81 पासूनच सुरू होतील असं काही नाही। कधी सुरुवातीला पण 10 प्रश्न असू शकतात किंवा शेवटी पण 10 प्रश्न असू शकतात किंवा मध्ये पण 20 प्रश्न असू शकतात। तुमची जी तयारी आहे ती तशा पद्धतीने पाहिजे, तुमचा माइंडसेट तशा पद्धतीने तयार झालेला पाहिजे। सो बघा, इथे पण तुम्हाला दिसत आहे ज्यावेळेस 15 प्रश्न विचारायचे त्यावेळेस 86 पासून न विचारता त्यांनी 61 क्रमांकापासून तो प्रश्न विचारलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचे। आता आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया। बघा, प्रश्नचिन्हात स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा। म्हणजे हे 3 प्रकारचे बीम आहे, स्तंभ आहे, आणि याच्यामध्ये चौथा जो काही पिलर किंवा बीम असेल तो काय असेल, मग असे 4 प्रकारचे ऑप्शन आहे। तर यांच्यामध्ये जे काय आहे ते कनेक्शन आहे, ते कनेक्शन तिघांमध्ये अशा पद्धतीने शोधायचं की आपल्याला जो काही चौथा स्तंभ आहे तो मिळेल। म्हणजे याचा अर्थ हे जे काही गणित आहे किंवा हे जे काही बुद्धिमत्तेचं गणित आहे ते सिरीज या पॅटर्नवर आधारित आहे। नेहमी तुम्हाला सिरीज अशाच पद्धतीने स्ट्रेट लाईन मध्येच विचारतील असं नाही, एबीसीडी प्रमाणेच विचारतील असं सुद्धा नाही, ते अशा पद्धतीने पण विचारू शकतात। बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय कनेक्शन दिसतं, ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या संख्या दिसतात, ओके, ज्यावेळेस अशा प्रकारच्या संख्या दिसतात सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट आहे त्यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची। बेरीज नाही झालं तर सगळ्यांची एकावर एक वजाबाकी करून घ्या, ती नाही झालं तर सगळ्यांचा गुणाकार करून घ्या, परंतु सुरुवातीला काय करून घ्या, बेरीज करून घ्या। कारण बेरजेनंतर आपल्याला एक आयडिया येते की हे असू शकतं, किंवा वजाबाकी केल्यानंतर सुद्धा आयडिया येते, आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहित असतं की जी व्हॅल्यू आहे ती याच्यापेक्षा खूप जास्त होते, बरोबर। अशा प्रकारचं लॉजिक आपल्या त्या पेपरमध्ये राहील। आता आपण या सर्वांची काय करूया, बेरीज करूया। 5, 2, 6, 3 यांची बेरीज करूया। बघा, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 जी काही संख्या आहे ती किती झाली, 16, बरोबर। याची संख्या झालेली आहे 16। आता बघूया इकडची बेरीज काय आहे ते। 6 आणि 4 10 आणि 4 14, 14 आणि 5 किती झाले, 19, ओके। आता मी असं समजतो की इथे 16 आहे, इथे 19 आहे, मध्ये 3 चा गॅप आहे, बरोबर, मध्ये 3 चा गॅप आहे। असं माझं अजून पहिल्या गणित सोडवताना पहिलं ओपिनियन माझं हे आहे, बरोबर। अजून मी त्यामध्ये काही छेडछाड केलेली नाही, फक्त मी काय म्हणतो की इथे 16 बेरीज झाले, मला अशी अपेक्षा होती की इथे पण 16 यायला पाहिजे, परंतु इथली जी बेरीज झाली ती 19 आली। मग मी असं समजलं की 16 नंतर 3 प्लस केले तर 19 येतात। मग आता 19 मध्ये 3 प्लस केल्यावर किती यायला पाहिजे, 22। मग यांची बेरीज जर 22 आली तर आपण पुढची बेरीज करूया। बघा, आता बेरीज 6 आणि 4 10, 10 आणि 18, 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 4 किती होतात, 22। म्हणजे आपलं जे काही लॉजिक आहे ते लॉजिक एकदम चांगल्या पद्धतीने लागले गेले आहे। 16, 19, 22 म्हणजे जी काही पुढची बेरीज आहे ती त्यांची जी बेरीज असेल ती किती असेल, 25, बरोबर। 3 ने संख्या जे काय आहे ते प्लस होत आहे। मग आता 25 बेरीज येण्यासाठी आपल्याला ऑप्शन मधून जावं लागेल। ऑप्शन मधून जात असताना बघा, पहिल्याची जी काही बेरीज केली, बघा 8 आणि 5 13, 13 आणि 6 होतात 19, 19 आणि 6 किती होतात
25. इथेच तुम्हाला तुमचं उत्तर जे काय आहे ते उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 1 नंबरचा पर्याय, कारण बेरीज जी आहे ती 25 येते. 16, 19, 22, 25 यांच्यापैकी तिघही ऑप्शनची बेरीज तुम्ही करून बघा, यांच्यापैकी कोणाचीच बेरीज ही 25 येत नाही. सो आपलं पहिलं आन्सर जे काय आहे ते काय असेल? 1 नंबरचा पर्याय. मी तुम्हाला सांगितलं, फक्त नेहमी तुम्हाला सांगत असतो की इथे तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात जे काही चालत आहे ते मी तुम्हाला इथे मांडून दाखवत आहे, परंतु तिथे तुम्हाला मांडण्याची गरज नाही. तिथे फक्त तुमच्या डोक्यात वेगळं चालू असेल, तुम्ही डायरेक्ट उत्तरावर क्लिक करा. एवढा वेळ तिथे लागत नाही, एवढं लक्षात घ्या फक्त. आता बघा 62 नंबरचा पर्याय प्रश्न. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र समान अर्थाची पूर्ण वाक्ये करतील अशी शब्द जोडी वा शब्दसमूह जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला जी काही रिकामी जागा आहे ती रिकामी जागा पूर्ण करायची आहे. काय आहे? रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे म्हणजे स्टॉक मार्केट जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश 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 मनस्थिती विसंगत वाटत होती. बरोबर, तो जो काही इन्व्हेस्टर्स होता, बरोबर, ते इन्व्हेस्टरची काय मनस्थिती ही विसंगत वाटत होती. बरोबर, कशामुळे? की स्टॉक मार्केट जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार. आता मला सांगायच्यातून एक सिंपल अर्थ घेऊया आपण, की स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार हे कोसळले तर जे काही इन्व्हेस्टमेंट जे करतात, म्हणजे त्यांना इन्व्हेस्टर्स आपण म्हणत असतो, त्यांची मनस्थिती चांगली असेल की वाईट असेल? जर शेअर मार्केट कोसळल्यामुळे ऑब्व्हियस त्यांची मनस्थिती काय असेल? वाईट असेल. बरोबर, इथपर्यंत अर्थ समजला आपल्याला? ठीक आहे. मग आपल्याला काय? गुंतवणूकदाराची मनस्थिती इथे काय आहे? हा जो शब्द आहे हा इथे आपल्याला ऑड करतो. काय आहे? की विसंगत वाटत होती. बरोबर, विसंगत वाटत होती म्हणजे काय? आता समजा इथे जर आपण लिहिलं, इथे बघा कमजोर आणि उपरोधिक, समजा हा लिहिला कमजोर आणि उपरोधिक, गुंतवणूकदाराची जी काही मनस्थिती ती कमजोर आणि उपरोधिक मनस्थिती विसंगत वाटत होती. म्हणजे त्याची मनस्थिती कमजोर आणि उपरोधिक नव्हती. विसंगत म्हणजे काय? अपोजिट. तुम्ही इथे जे काही ऑप्शन लिहिणार त्याच्या अपोजिट हे शब्द आहे. बरोबर, कट ऑफचे मार्क कमी आल्यामुळे माझी मनस्थिती डॅश डॅश विसंगत वाटत होती. तर मी असं समजेल का माझी मनस्थिती ही दुःखदायक विसंगत वाटत होती. म्हणजे याची मनस्थिती दुःखदायक नव्हती तर आनंदित होती. विसंगत म्हणजे काय? हा दुःखदायक वाटत नाही. कट ऑफ जरी याचा कमी आला किंवा याच्या कट ऑफ मध्ये मार्क्स नाही आले तरी याची मनस्थिती विसंगत वाटायला पाहिजे. म्हणजे काय? जर तो आनंदित असेल तर तो काय व्हायला पाहिजे? दुःखी व्हायला पाहिजे. म्हणजे आनंदी मनस्थिती विसंगत वाटत होती. आता बरोबर आहे काय? आनंदी मनस्थिती होती त्याची, परंतु कट ऑफ मध्ये मार्क्स नाही आले त्यामुळे त्याची मनस्थिती, आनंदीची मनस्थिती काय झाली? विसंगत झाली. म्हणजे काय? आनंदीची अपोजिट झाली. आनंदीची अपोजिट काय झाली? दुःख झाली. सेम इथं तो पॅटर्न आहे. सेम इथं काय? जर रोखे बाजार कोसळल्यामुळे तो गुंतवणूकदार निराश झाला. म्हणजे आधी तो कसा होता? आनंदी होता, परंतु तो आनंदीची मनस्थिती जी काय आहे ती काय झाली? विसंगत वाटत होती. मग इथे पूर्ण ऑप्शन मध्ये तशा प्रकारचा पर्याय कोणता आहे? बघा 3 नंबरचा. त्याची आशावादी म्हणजे त्याला काहीतरी आशा होती की आपले शेअर्स मध्ये पैसे जे काय आहेत ते पैसे वाढतील वगैरे, त्यामुळे तो आनंदित होता. परंतु कोसळले शेअर बाजार त्यामुळे त्याची आनंदी आणि आशावादी मनस्थिती काय झाली? विसंगत झाली. म्हणजे काय? तो आशावादीचा विसंगत झाला म्हणजे तो निराशावादी झाला, आनंदी होता तो दुःखी झाला. समजलं? याचा ऑप्शन काय येईल? 3 नंबरचा. हा ऑप्शन येणार नाही, कारण बघा हा ऑप्शन इथे 1 नंबरला दिलेला आहे, कमजोर आणि भकास. हे लक्षात घ्या. कमजोर आणि भकास मनस्थिती विसंगत म्हणजे त्याची कमजोर मनस्थिती नव्हती का? होती. का? कारण शेअर बाजार कोसळले. समजलं? तर याचा आन्सर काय येईल? याच्या अपोजिट विसंगत हा शब्द आल्यामुळे आशावादी आणि आनंदी मनस्थिती अपोजिट झाली, म्हणजे ती निराशावादी झाली. बघा एक क्यूबचं गणित आहे, ठोकळ्यांवर आधारित जे काही गणित आहे ते विचारलेलं आहे. कधी कधी आपल्याला 2-3 प्रकारचे ठोकळे देतात, त्यांच्यामध्ये अपोजिट संख्या जे काय आहे ते विचारायला लावतात. परंतु नेहमी आपण ज्या प्रकारची प्रॅक्टिस करतो त्या प्रकारचेच गणित विचारतील असं नाही, परंतु आपलं प्रॅक्टिस जी काय आहे ती त्या गणिताचा पाया असते. हे लक्षात घ्या. आपल्याला तो जर मजबूत असेल तर आपल्याला त्यावर कोणतंही गणित विचारलं तर आपल्याला ते जमेल. तशाच पद्धतीचं हे गणित आहे. बघा 6 पृष्ठ आहेत. त्या पृष्ठभागांवर तुम्हाला माहित आहे याचे 6 पृष्ठ असतात क्यूबचे. संख्या असलेल्या सोबतचा घन अभ्यासा. ओके, 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही. आता या विधानावर आपण थांबूया. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध नाहीये. कोण? 3. आता बघा 1च्या विरुद्ध तर खालची संख्या आहे, बरोबर. हा वर आहे, ही खालची संख्या. 6 इकडच्या साईडला आहे, इकडच्या साईडला त्याची विरुद्ध, आणि 2 इकडे आहेत त्याच्या मागची त्याच्या विरुद्ध, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं? 3 हा 1च्या सुद्धा विरुद्ध नाही, 6च्या सुद्धा विरुद्ध नाही. मग 3 कोणाच्या विरुद्ध असेल? 2च्या.
आता मी इथे जी काही संख्या लिहिली ती 2च्या अपोजिट आहे, बरोबर, 2च्या अपोजिट, आलं लक्षात. आता इथे काय आहे, 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. आता त्यांनी काय सांगितलं, 4 ही संख्या 6च्या विरुद्ध नाही. आता 6च्या विरुद्ध 4 आहे का, नाही. 2च्या विरुद्ध तर 3 झाले, म्हणजे 4 कोणाच्या विरुद्ध असेल, 1च्या विरुद्ध. म्हणजे इथे मी 4 लिहिला, खाली 4 असेल बॉटमला, इथपर्यंत लिहिला. जर ही 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर नाही, 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर आहे आधीच, तशी राहील अशा रीतीने हा घन फिरवला. अशा रीतीने घन फिरवायचा आहे. तो कसा फिरवायचा आहे बघा. आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ, इथे जी काही 6 संख्या आहे हे उजवीकडचं पृष्ठ आहे. आपण ज्यावेळेस पेपर लिहितो त्यावेळेस आपली उजवी बाजू ही आहे. हे 6 संख्या आहे, उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल. म्हणजे हा काय, हा घन अशा प्रकारे त्यांनी फिरवला आहे, बरोबर. आपल्या उजव्या बाजूने किंवा राईट अँगलने तो ज्यावेळेस घन फिरवला, म्हणजे काय, त्यांनी 6 ही संख्या त्यांनी असं सांगितलं की आताचा 2 जिथे आहे तिथे 6 यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे 2 इकडच्या साईडला जाईल, 6 इथे येईल आणि 3 इथे येईल, बरोबर. अशा पद्धतीने हे समजलं. तर त्यांनी काय सांगितलं, उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल. आता आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन घन कशा पद्धतीने येतो तो ड्रॉ करूया. असा नवीन घन आला. त्यांनी सांगितलं काय की 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर येईल, ठीक आहे, 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर ठेवली आपण. अशा रीतीने घन फिरवला. 6 ही संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आत्ताच्या 2 संख्या असलेल्या, आत्ताची 2 संख्या कुठे दिसते तुम्हाला, इथे, म्हणजे 2 संख्या इथे असेल, बरोबर. आणि 6 संख्या इथे 2 संख्या आहे, म्हणजे इथे 6 आणायचं आहे आपल्याला, बरोबर. आत्ताची 2 संख्या असलेल्या पृष्ठावर कोण यायला पाहिजे, 6 यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे 2 कुठे जाईल, 2 याच्या विरुद्ध जाईल, तिकडे मागे. आणि इथे कोणता संख्या येईल, मग आता इकडे तुम्हाला माहिती 2च्या विरुद्ध 3 होता, तो 3 इकडे होता, म्हणजे तो आता आपण अशा पद्धतीने घन फिरवल्यावर 3 ऑब्वियसली इथं आलेला आहे, आला. तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल. आता हे सुद्धा उजवं पृष्ठ आहे, उजव्या पृष्ठावर तुम्हाला कोणती संख्या दिसते, 3 आहे ऑप्शन मध्ये, 3 ही संख्या. कळलं. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं की घन कशा पद्धतीने फिरवलेला आहे. या इतर संख्या तुम्हाला सांगून दिल्या आणि त्यानंतर त्या पद्धतीने घन फिरवायचं आहे. थोडं इमॅजिनेशनचा पावर केल्यावर ही डायग्राम तुम्हाला जमेल. इझी गणित होतं, फक्त सांगायला वेळ लागला, परंतु गणित इझी होतं, हे लक्षात घ्या. सोबतच्या जाळ्याची घडी घालून एक घनाकार मिळवला असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, एक घनाकार म्हणजे परत एकदा एक बॉक्स बनवला, बरोबर. हे दोघं या साईडने, ते दोघं वरच्या साईडने, हा मागच्या साईडने. तो गेल्यानंतर एक घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडायची आपल्याला, बरोबर. 2 किंवा अधिक कर्णरेषा काय शिरोबिंदूत छेदतात ही संख्या निवडायची, 2 किंवा अधिक. आता बघा, कर्णरेषा म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिरपी हायपोटेनस त्याला आपण म्हणतो. तर 2 किंवा अधिक कर्णरेषा जेवढे शिरोबिंदूमध्ये किंवा जेवढ्या पॉईंटला टच होतात ते किती पॉईंट आहे, जर घन तुम्ही बनवला तर ते किती पॉईंट येतील, अशा पद्धतीचं ते गणित आहे. बघा आता इथे बघूया आपण ते पॉईंट किती येते. बघा इथे ऑलरेडी तुम्हाला एक पॉईंट दिसलेला आहे. 2 किंवा अधिक कर्णरेषा, इथे 1, 2, 3 कर्णरेषा मिळाल्या, म्हणजे हा एक पॉईंट झाला, बरोबर. शिरोबिंदूत छेदतात हा एक पॉईंट झाला, बरोबर. एक पॉईंट इथे आपण नंबरिंग देऊ 1. त्यानंतर बघा, जर हा जो पॉईंट आहे, बरोबर, इथला वरचा पॉईंट आणि हा त्याच्यावर जाईल तर हा वरचा पॉईंट हा एकमेकांना टच होते, बरोबर. थोडं इमॅजिनेशन लाव. जर आपण हा वरच्या साईडला नेला, बरोबर, आणि हा तिकडून तिकडच्या साईडला आणल्यानंतर, बरोबर, हा तिकडून आणला आणि हा वरच्या साईडला नेला, तर त्या पद्धतीने, आणि हा जो आहे हा मागे नेला, म्हणजे हा सुद्धा पॉईंट जो काय आहे हे सगळे पॉईंट तिकडे मागे मिळतील, बरोबर. ज्या पद्धतीने इथे हा येतोय त्या पद्धतीने मागच्या साईडला वरच्या बाजूला त्याच पृष्ठावर 3 पॉईंट मिळतील. म्हणजे असे किती पॉईंट झाले, 2. हा एक ऑलरेडी झाला आणि हा एक आहे आणि हा इकडे बनेल, म्हणजे हे किती पॉईंट झाले, 2 पॉईंट. हा एक पॉईंट होता, हा 2 पॉईंट झाले. आणि बघा आता हा जो पॉईंट आहे हा खालच्या दिशेला आहे, कारण हा ऑलरेडी इथे टच झालेला आहे, त्याच्यामुळे इथे तो ऑप्शन नाही. हा खालच्या दिशेला, इथे कोणता पॉईंट दिसतोय का तुम्हाला, खालच्या दिशेला नाही. तुम्ही म्हणाल की हा पॉईंट खालच्या दिशेला दिसतोय, परंतु हा खाली जाईल, हा पूर्ण खाली येणार आहे का, नाही. बघा ही पूर्ण जी काही हा पॉईंट आहे हा पूर्ण खाली येणार आहे का, नाही. मग त्यामुळे हा याच्यापैकी कोणताच पॉईंट हा एकमेकांना छेदणार नाही. फक्त 2 पॉईंट एकमेकांना छेदतील. कोणते, हा एक आणि हे 3, बरोबर. हे लक्षात घ्या. आणि जरी पण तुम्हाला इथे जे लॉजिक आहे ते लॉजिक समजा नाही समजलं, पेपरला म्हणतोय मी, पेपरला समजा नाही समजलं, ते एक लक्षात घ्या. ज्या पद्धतीने इथे एक पॉईंट बनतोय ना,
त्या पद्धतीने त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा एक पॉईंट बनतो. हे लक्षात घ्या. हे लक्षात आलं तर त्यानंतर बघा इथे शेजारच्या साईडला एक सुद्धा पॉईंट बनत नाही. शेजारच्या साईडला पॉईंट बनण्यासाठी अशा प्रकारच्या कर्णरेषा पाहिजे होती. बरोबर, हे लक्षात आलं. त्याच्यामुळे 1 आणि हे 2 किती कर्णरेषेमध्ये 2 किंवा अधिक कर्णरेषा असलेले शिरोबिंदू किती आहेत? फक्त 2 आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि उत्तर 2 हे लक्षात घ्या. यामध्ये कागदाच्या घडीचे 2 एक्झाम्पल्स विचारलेले होते. थोडा हा जो पेपर होता या पेपरमधले काही तर्कानुमान पण होते. कागदाच्या घडीचे 2 एक्झाम्पल होते आणि काही सिरीजचे जे काही एक्झाम्पल होते अशा पद्धतीचे एक्झाम्पल असल्यामुळे थोडा पेपर हार्ड लेवलचा तयार झालेला होता. त्यामुळे मेरिट सुद्धा यावर्षी जे काय आहे ते घसरलेलं होतं. हे लक्षात घ्या. मेरिट सुद्धा तुम्ही बघून घ्या PSI ST ASOचं त्या 2020 मध्ये काय काय लागलेलं होतं. आणि या पेपरमध्ये तुम्हाला सर्वांना माहित असेल हा जो काही पेपर आहे या पेपरची जी काय आन्सर की आहे ती कोर्ट केसमध्ये अडकलेली होती. त्यामुळे हा एकमेव असा MPSCचा पेपर आहे की ज्यामध्ये 3 आन्सर की झालेल्या होत्या. बरोबर, एक पहिली आन्सर की येते, त्यानंतर त्याच्यावर डाऊट सेशन घेऊन किंवा डाऊट विचारून दुसरी आन्सर की अंतिम आन्सर की असते. परंतु त्याच्यावर सुद्धा डाऊट होता कारण सोपे सोपे प्रश्न जे काय आहेत त्यांची उत्तरं चेंज झालेले होते. भरपूर काही रेफरन्स देऊन तिसरी आन्सर की आलेली होती. सो त्याच्यामुळे हा पेपर जो काय आहे तो थोडासा वादात होता. परंतु सध्या आपण गणितावर फोकस करूया. त्यानंतर मग मात्र आयोगाने घडीचे एक्झाम्पल्स असतील किंवा सिरीजचे एक्झाम्पल असतील त्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. सध्या त्यानंतर घडीचे एक्झाम्पल्स आपण भरपूर पेपर सोडवले आहे. याच्या नंतरचे 22, 23 आणि 21चे त्याच्यामध्ये कागदाचे घडीचे प्रश्न जे काय आहे ते विचारलेले नाही. आता बघा इथे एक एक्झाम्पल्स आहे. एक्झाम्पल काय आहे बघा. सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा एक्स अभ्यासा, एक्स म्हणजे या तुकड्याचं नावच एक्स आहे, अभ्यासा तो वापरून तयार केलेली काय निवडायची आपल्याला? घडी निवडायची आहे. आता बघा घडी निवडायची आहे आपल्याला म्हणजे काय, इथे सर्व ट्रायंगल स्वरूपात दिसत आहे. बरोबर, सर्व काही ट्रायंगल्स आहे. म्हणजे काय, आता मी असं समजतो की हा जो काही ट्रायंगल आहे याच्यावरच सगळ्या घड्या घालूया आपण. बरोबर, हा जो काही ट्रायंगल्स आहे समोरचा ट्रायंगल त्याच्यावर आपण सगळ्या घड्या घालूया. समजा ही घडी आता इथली जी काही घडी आहे ती सोपी आहे. बरोबर, मग हा जो बाण आहे बघा, हा इकडच्या साईडला निघालेला बाण, हा ज्यावेळेस याच्यावर येईल त्यावेळेस हा बाण अशा पद्धतीने येईल. बरोबर, त्याची एक्झॅक्ट आरशातली प्रतिमा तयार होईल. पारदर्शक म्हणजे तुम्हाला माहित आहे की पारदर्शक कागदामध्ये आरशातली प्रतिमा दिसत असते आपल्याला. बरोबर, म्हणजे हा ज्यावेळेस याच्यावर जाईल त्यावेळेस हा बाण जर अशा पद्धतीने आहे तर तो खालच्या दिशेने बनेल. मग अशा खालच्या दिशेने होणारा बाण खालच्या आकृतींमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हे पहिल्यांदा बघा. कारण एक एक इमेज कुठे कुठे आहे किंवा एक एक जो काही संकेत आहे, जी काही डायग्राम आहे ती कुठे आहे त्याच्याने आपले ऑप्शन हे इलिमिनेट होतात. इथे दिसतंय का तुम्हाला बाण खालच्या दिशेला, तर हा ऑप्शन जातो. इथे दिसताय का? हो इथे दिसताय. इथे दिसताय का? नाही. इथे दिसताय का? दिसताय. बरोबर, आता आपले ऑप्शन 2 ऑप्शन कट झालेले आहे म्हणजे आपले जे आन्सर आहे ते 50-50 मध्ये आलेलं आहे. आता बघा चौथा आणि दुसरा ऑप्शन जर तुम्ही बारकाईने बघितला तर चौथ्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये सर्व काही बाकीच्या डायग्राम्स आहेत, सर्व जशाचे आहेत तशाच पद्धतीने दिलेले आहे. फक्त एका डायग्रामचा चेंजेस आहे. इथे चंद्र आहे आणि इथे असा चंद्र आहे. बघा फक्त एवढाच चेंजेस आहे. म्हणजे तुम्हाला आता फक्त बाकीच्या नाही बघायच्या. हा जो काही बाण आहे हा सुद्धा नाही, हा गोल आहे हा सुद्धा नाही बघायचा. सोप्यातले सोपी, जेवढं सोपी डायग्राम आपल्याला करता येईल तेवढी सोपी आपण करूया. मग आता इथे काय त्यांनी सुद्धा बघा, इथे चंद्र अशा प्रकारचा आहे आणि इथे अशा प्रकारचा आहे. आपल्याला चंद्राची डायग्राम समजली तर आपल्याला एक तर चौथा ऑप्शन येईल किंवा दुसरा ऑप्शन येईल. आता बघा चंद्र कुठे दिसतोय आपल्याला? इथे दिसतोय. आता बघा हा जो काही सर्कल आहे, हा जो काही पोर्शन आहे किंवा कॉर्नर आहे तो याच्यावर येईल. बरोबर, हा जो काही कॉर्नर आहे तो याच्यावर येईल आणि इकडचा जो काही कॉर्नर आहे तो याच्यावर येईल. बरोबर, मग इकडचा कॉर्नर ज्यावेळेस याच्यावर येईल, इकडचा कॉर्नर ज्यावेळेस याच्यावर येईल त्यावेळेस बघा तो अशा प्रकारचा चंद्र होईल. बरोबर, हा जो काही कॉर्नर आहे तो अशा प्रकारे आल्यानंतर चंद्र अशा प्रकारचा होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हाच त्रिकोण कशावर न्यायचा आहे? या त्रिकोणावर न्यायचा आहे. बरोबर, हा त्रिकोण कशावर न्यायचा आहे? या त्रिकोणावर. मग आता हा त्रिकोण ज्यावेळेस याच्यावर न्यायचा आहे, तुम्हाला मी काय सांगितलं आरशातील प्रतिमा बनेल. तर ह्या चंद्राची आरशातील प्रतिमा बघा अशा पद्धतीने बनते. बरोबर, अशा पद्धतीने प्रतिमा बनते. खालीच राहतो का चंद्र? नाही. मग इथे अशी प्रतिमा कुठे दिसते तुम्हाला? चौथ्या ऑप्शन मध्ये दिसते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? चौथं. बाकीच्या डायग्राम चेक करण्याची गरज नाही. बरोबर, फक्त 1 तास असतो त्यामुळे लक्षात घ्या.
बघा आता पूर्णतया आता एक तुम्हाला विधान दिलेलं आहे किंवा एक प्रकारची कंडिशन दिलेली आहे आणि त्या कंडिशनवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची विधानं तुम्हाला विचारलेली आहे आणि याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे, वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. त्रुटी म्हणजे काय, अपोजिट त्रुटी, की या विधानामध्ये ही त्रुट मला दिसत आहे. बरोबर, म्हणजे काय, विधान सांगते वेगळं आणि आपण जे काही बोलतो आहे ते वेगळं. म्हणजे आपल्याला समजलं आहे. समजा तुम्हाला विचारलं आहे की भूगोलाचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला आहे आणि तुम्ही त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन इतिहासाचं सांगत असाल तर ती झाली त्या ऑप्शन मधली किंवा त्या विधानामधली त्रुट. बरोबर, तर याच्यापैकी हे विधान वेगळं सांगत आहे आणि खालचं कोणतं ऑप्शन वेगळं आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. बघा आता आपण विधान वाचायला सुरुवात करूया, कंडिशन वाचायला सुरुवात. पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून, बघा तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. इथपर्यंत काय अर्थ येतो की जेवढे काही तरुण मतदार आहेत, जेवढे काही तरुण मतदार आहे आपल्या देशातले, ते काय करत आहे, मतदान करत नाही. इथपर्यंत एक साधा सिंपल अर्थ असा आहे. उतरती कळा म्हणजे काय, मतदान करण्याची त्यांची संख्या काय आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे मतदात्यांच्या संख्येला लागलेली ओहोटी, ओहोटी म्हणजे काय, कमी होणे, ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण आहे. वयस्क, वयस्क म्हणजे आफ्टर 60च्या वरचे जे काही वृद्ध मंडळी आहे त्यांचं वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. काय आहे, वयस्क लोक जे काय आहे ते मतदान करण्याची शक्यता जी काय आहे ती अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत. बरोबर, मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांची इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही. म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुम्ही ज्यावेळेस लोकसंख्येचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की भारत हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय की भारतामध्ये युवा पिढी जी काय आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु मला सांगा, मग वयस्कांची संख्या जास्त आहे का, नाही. मग त्यांनी तेच विचारलं की मतदात्यांची संख्या खूपच कमी, म्हणजे तरुणांची संख्या जर खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांची इच्छा निर्देशित केल्या जाणार नाही. शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे सुद्धा म्हणता येणार नाही. बरोबर, शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे सुद्धा म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची आता सध्या शक्यता आहे. बरोबर, लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. पारंपरिक निवडणूक, पारंपरिक निवडणूक म्हणजे काय की पोलिंग बूथवर जाऊन केलेली आपली जी काही सध्या चालू असलेली मतदानाची पद्धत आहे ती पारंपरिक मतदान पद्धत. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा की मी राहायला नाशिकला आहे आणि त्यानंतर माझं जे काही म्हणजे जो जन्म आहे तो जन्म समजा अहमदनगरमध्ये झालेला असेल. बरोबर, आणि माझं जे काही शिक्षण वगैरे जे काही गोष्टी आहेत ते अहमदनगरमध्ये झालेलं आहे, परंतु माझं मतदानाचं कार्ड सुद्धा तिकडचं आहे. बरोबर, पण तरी सुद्धा मला मतदानाच्या दिवशी तिकडे जाऊन मतदान करावं लागतं. म्हणजे ही झाली पारंपरिक मेथड, ट्रॅडिशनल मेथड. आणि माझा जो लागणारा वेळ आहे, जो काही खर्च आहे किंवा उद्या वाचणार माझं काम, कारण त्या दिवशी तर सुट्टी असते, परंतु उद्या असणारं काम वगैरे किंवा मला जायला खूप जास्त वेळ लागणार असेल, माझ्याकडे पैसे नसतील वगैरे काही अडचण असू शकते, तर मी मतदानाला जाण्याचं टाळेल. मी तरुण असल्याने मतदानात जाण्याचं टाळेल. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, मग या पारंपरिक निवडणुकीला काय शोधणं गरजेचं आहे, एक पर्याय. मग याला काय पर्याय असू शकतो, या पारंपरिक निवडणुकीला पर्याय काय असू शकतो असं त्यांनी विचारलं आहे. तर वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे शोधण्यासाठी पर्याय निवडा. आता बघूया आपण पर्याय काय आहेत. निवडणूक ही सर्व लोकशाही देशात शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. आता मला सांगा, ही त्रुट आहे का त्याच्यातली? ही त्रुट नाही. हा विरोधाभास दिसतोय का याच्यातली? नाही. निवडणूक ही चांगलीच प्रक्रिया आहे, परंतु त्यांचा उद्देश काय आहे की जे काही तरुण मंडळी आहे ते मतदान करत नाही, फक्त वयस्क मंडळी मतदान करतात. बरोबर, दुसरं काय, निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. बरोबर, दबाव गट, आता इथे सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. ठीक आहे, असू शकते. दूरस्थ निवासी स्थानांमुळे, म्हणजे दूर, मी आताच सांगितल्याप्रमाणे एक्झाम्पल, दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे म्हणजे इंटरनेटद्वारे किंवा पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या असण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर, ही पण शक्यता तुम्हाला नाकारता येईल का? नाही. तुम्ही जर पोस्टाने मतदान कराल तर तिथे सुद्धा जे काही आहे तुमचं जे काही दळणवळण आहे त्याच्यामध्ये सुद्धा समस्या येण्याची शक्यता जास्त असू शकते. किंवा इंटरनेटद्वारे सुद्धा मतदान केल्यानंतर पण तिथे प्रॉपर व्यक्तीला मतदान होईल की नाही याचं सुद्धा तुम्हाला गॅरंटी नाही, कारण तुमच्या समोर काय आहे, पोलिंग बूथ नाही. ज्या व्यक्ती आता तरुण आहेत,
ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदानाची शक्यता करण्याची अधिक आहे. म्हणजे काय, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. हा पर्याय चालेल का इथे? नाही, हा पर्याय अजिबात चालणार नाही. हेच आपला आन्सर आहे. हा पर्याय अजिबात चालणार नाही. का? कारण ज्या व्यक्ती आता तरुण आहेत मग आता त्यांनी वयस्क होण्याची वाट बघायची का? ठीक आहे, तुम्ही वयस्क व्हा, मग त्याच्यानंतर आपण मतदान करूया. हा पर्याय योग्य आहे का? नाही. आणि ही काय झाली, याच्यातली सर्वात मोठी काय झाली, त्रुट झाली. आता तुम्ही म्हणाल की नाही, मला ही पण पद्धत योग्य वाटते, मला हे पण योग्य वाटतं, मला हे पण योग्य वाटतं. परंतु अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता ही आपल्या सर्वांची, मी धरून तुम्हाला सर्वांची खूप जास्त पद्धतीने असते. कारण का, याच्यात आपण लिहितोय, पहिल्या आन्सरकीप्रमाणे उत्तर वेगळं असतं, दुसऱ्या आन्सरकीप्रमाणे उत्तर वेगळं असतं, बरोबर. पण यामध्ये आयोगाला काय योग्य वाटतं हे इथे महत्वाचं ठरतं, बरोबर. आयोगाला काय योग्य वाटतं हे इथे महत्वाचं ठरतं. परंतु तरीही तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, कारण गणिताचा किंवा बुद्धिमत्तेचा एखादा पॉईंट तुमच्याकडून मिस झालेला आहे किंवा ते गणित तुम्हाला जमत नाही, तर तुम्ही हे तरी सोडवण्याचा प्रयत्न करा. ऍटलीस्ट इथे तरी एखादा मार्क मिळू शकतो मला, एक चांगल्या प्रकारे विचार करून जर सोडवलं तर. अशा पद्धतीने काय करा, बघा मी पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय नेमका कसा करायचा. आता इथे काय आहे, सामाजिक दबावांच्या मदतीने, माध्यमांच्या मदतीने दबाव गट. इथे आणि याचा काही संबंध आहे का? इथे शब्द आलेला आहे का, दबाव गट, सामाजिक माध्यम वगैरे काही संबंध आलेला आहे का? नाही. जर इथे त्याचा काही संबंध नाही तर हे विधान येणार नाही. बघा तिसरं विधान, महाजाल, पोस्ट, मतदानाचा पर्याय वापरण्याची समस्या, दुरस्थ निवासी, असे शब्द इथे वापरलेलेच नाहीये. मग मला सांगा, वृद्ध व्यक्ती सर्व दुरस्थ कोणीच नसतील का? ते पण असतीलच ना. म्हणून त्यांनी इथे हा शब्द वापरला का? नाही, इथे फक्त तरुणांकडे फोकस केलेला आहे, बरोबर. हा सुद्धा ऑप्शन इथे येणार नाही. मी तुम्हाला सांगतोय की हे समजून न घेता, हे पूर्ण एक्झाम्पल काय आहे, विधान काय आहे, समजून न घेता आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. दोन ऑप्शन गेले, राहिला पहिला आणि शेवटचा ऑप्शन. निवडणूक ही सर्व लोकशाही देशांमध्ये शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. जर ती एकमेव प्रक्रिया आहे, ती जर एकमेव प्रक्रिया आहे, मग तिला पर्याय का शोधताय तुम्ही? आली लक्षात? ती एकमेव प्रक्रिया आहे, तिला पर्याय शोधताय. आणि इथे काय आहे, ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वयस्क होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे, बरोबर. काय, ज्या व्यक्ती तरुण आहेत त्या वय होता होता, म्हणजे काय, वयस्क होता होता मतदान करण्याची शक्यता. आणि अशाच प्रकारचे विधान बघा इथे आहे, वयस्क मंडळींची मतदान करण्याची शक्यता ही अधिक आहे. अशाच प्रकारचं विधान आहे. म्हणजे तुम्ही हे विधान समजून न घेता डायरेक्ट आन्सर जर मारायचं असेल तर अशा प्रकारे कोडवर्ड्स म्हणतात त्याला. इथले कोडवर्ड्स या प्रकारच्या कोणत्या शब्दांमध्ये किंवा कोणत्या वाक्यामध्ये आहेत त्या पद्धतीने तुम्ही उत्तराकडे जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. परंतु अंतिम उत्तर हे आयोगाचंच असेल. त्यामुळे या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला अजून एक गणित किंवा अजून एक बुद्धिमत्ता रेडी असणं गरजेचं आहे, किंवा जीएस मध्ये एखादा मार्क्स असणं गरजेचं आहे. परंतु नंतर अशा प्रकारचे जे काही विधान आहेत, आता 2024 पर्यंत हे काय अशा प्रकारचे जे काही विधान आहे मोठे मोठे, हे कंबाईन मध्ये विचारण्याचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ते राज्यसेवेमध्ये जास्तीत जास्त विचारतात, हे लक्षात घ्या. बघा, दिशेवर आधारित प्रश्न 100% आहे, तुम्हाला माहितीवर आधारित आहे. दक्षिणेकडे तोंड करून असलेल्या 5 व्यक्ती, दक्षिणेकडे तोंड केलेल्या 5 व्यक्ती. बघा मी इथे 5 व्यक्ती मारतो. दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला झाल्या 5 व्यक्ती, बरोबर. कोणत्या त्या 5 व्यक्ती? ABCDE. आता ते कोणत्या क्रमाने बसले ते आपल्याला माहित नाही, फक्त लक्षात ठेवा इथे वर कोणते येतील, ABCDE. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती MNOPQ परस्परांसमोर समांतर रांगेमध्ये बसलेल्या आहेत. परस्परांसमोर त्या कोणत्या रांगेमध्ये बसलेल्या आहेत? पॅरलल मध्ये बसलेल्या आहेत, समांतर रांगेमध्ये. म्हणजे हे उत्तरेकडे तोंड करून बसणाऱ्या ह्या ज्या 5 व्यक्ती आहेत. आलं लक्षात इथपर्यंत? आता आपण सोडवूया. काय आहे बघा, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्यांची अरेंजमेंट केलेली आहे. ई हा ओच्या समोर आहे, जो यमच्या उजवीकडे लागून आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण इथून गणित समजत नाही की नेमकं ई इथे मांडायचं, ई ची जागा ई असेल, ई इथे मांडायचं, इथे ती पण माहित नाही, आणि ओ ची पण माहित नाही. सी आणि एन बघा इथे हे जे काय आहे ते वाक्य आपलं जे काय आहे तिथून गणित स्टार्ट करूया. सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहे. कर्णरेषा म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं हायपोटेनस, तिरपी रेषा. सी आणि एन एकमेकांना काय आहे, कर्णरेषेत आहे. समजा मी इथे सी मांडला तर इथे एन यायला पाहिजे. झाले, कर्णरेषेमध्ये झाले हे. बघा इथून कर्णरेषा आहे त्यांची. सी आणि एन एकमेकांना कर्णरेषेत आहे. बघा आता तुम्ही म्हणाल मग इथे सी पण इथे, ठीक आहे, इथे पण सी असू शकतो, इथे पण एन असू शकतो. परंतु आपण एक रॅन्डम पद्धतीने आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करूया की जिथून आपल्याला स्टार्ट भेटेल गणित सोडवायला. सी आणि एन एकमेकांना कर्णरेषेत आहे, ठीक आहे.
आता आपण बघूया सी आणि एनच्या आसपास कोणती विधानं तुम्हाला दिसत आहे का ते पहिल्यांदा बघा. इथे पण सीचा उल्लेख नाही, इथे पण नाही, एन पण नाही, इथे सी एन कुठेच नाहीये. बघा तुम्हाला हे 5वं विधान आहे. यम हा रांगेच्या एका टोकाला आहे. काय? यम रांगेच्या एका टोकाला. एका टोकाला जर यन आहे, एका टोकाला यन आहे, तर दुसऱ्या टोकाला कोण आहे? यम आहे. बरोबर. आता यमला धरून अजून विधान आहे का कुठे ते परत एकदा बघा. पहिलं विधान बघ, ई हा ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. यमच्या उजवीकडे कोण लागून आहे? ओ. आणि त्याच्या समोर कोण आहे? ई. ई हा ओच्या समोर आहे जो यमच्या उजवीकडे लागून आहे. उत्तरेकडे पाहत असताना उजवी बाजू ही येईल, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं बघा हे पण विधान झालं, हे पण विधान झालं, त्यानंतर हे पण विधान झालेलं आहे. आता बघा यांना परत एकदा लागून अजून कोणते विधान तुम्हाला दिसत आहे की इथे? नाही. बघा बी जो डीच्या डावीकडे लागून आहे तो क्यूच्या समोर आहे. बघा क्यू इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, अजून काही शक्यता नाही. इथे बघा पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे त्याच्या डी त्याच्या समोर आहे. पी जो क्यूच्या डावीकडे, म्हणजे क्यूच्या डावीकडे कोण आहे? पी. मग आता समजा इथे जर आपण क्यू केला, याच्या डावीकडे पी आला, डावी बाजू ही आहे, उत्तरेकडे पाहत आहे. बरोबर. आता इथे काय आहे? पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, डी त्याच्या समोर आहे, म्हणजे पीच्या समोर कोण आहे? डी आहे. बघा पी जो क्यूच्या डावीकडे लागून आहे, डीच्या समोर आहे. कोण डीच्या समोर आहे? पी. पी आहे डीच्या समोर. ओके, हे पण विधान झालं. आता परत या तिसऱ्या विधानाकडे, चौथ्या विधानाकडे सॉरी. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे. आता बघा डी, डीच्या डावीकडे कोण लागून आहे? बी. आता डीची डावी बाजू ते खालच्या बाजूने बघताय, म्हणजे दक्षिणेकडे. दक्षिणेकडे बघत असताना डावी बाजू इकडच्या बाजूला आहे. बरोबर. डीच्या डावीकडे कोण लागून आहे? बी. बी जो डीच्या डावीकडे लागून आहे क्यूच्या समोर आहे. आला क्यूच्या समोर. ओके, आणि इथे कोण राहिलं मग आता? ए बाकी. अशा पद्धतीने विधान सोडवले आपण सगळे. आता त्यांनी बघा काय सांगितलं आपल्याला, इथे काहीतरी अरेंजमेंट करायला लावलेली. जर बी हा ईच्या जागेवर गेला, काय? बी हा व्यक्ती ईच्या जागेवर गेला, म्हणजे बी हा व्यक्ती जो आहे तो कोणाच्या जागेवर गेलेला आहे? ईच्या जागेवर. म्हणजे आता इथे ईच्या जागेवर, मी इथे बघा इथे लिहितो, ईच्या जागेवर कोण आलेला आहे? बी. ईच्या जागेवर बी आला. बी हा ईच्या जागेवर गेला. ई हा क्यूच्या जागेवर गेला. हा ई कोणाच्या जागेवर गेलेला आहे? क्यूच्या जागेवर. बघा इथे ई आलेला आहे. इथे ई येईल का? नाही. इथे क्यू येईल का? नाही. बरोबर. क्यू हा बीच्या जागेवर गेलेला आहे. क्यू हा जो व्यक्ती आहे तो कोणाच्या जागेवर गेलेला आहे? बीच्या जागेवर. म्हणजे बीच्या जागेवर कोण गेलेला आहे? क्यू. म्हणजे इथे बी नसेल. आता तिघांची अरेंजमेंट झाली. तर ओच्या समोरील व्यक्तीच्या, आता ओच्या समोर, आधी पहिल्यांदा ओच्या समोर बघा, ओच्या समोरील व्यक्तीच्या म्हणजे बीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती, डावीकडून बीच्या डावीकडून म्हणजे बीची डावी साईड तिकडच्या बाजूला, तिथून दुसरी व्यक्ती म्हणजे डी पहिली व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती कोण आली मग? क्यू. कोण असेल तर आहे ऑप्शन मध्ये बघा क्यू. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. इथे तुम्हाला सांगण्यासाठी परत एकदा की वेळ लागलेला आहे, परंतु तिथे एकदम लवकर येईल. सिटिंग अरेंजमेंटचं गणित होतं रे. बघा परत एकदा तर्क अनुमान. एका प्रश्नात एक विधान, त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे, रिझन 1 आणि रिझन 2 दिलेले आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. आता विधान काय आहे बघा. विधान असं सांगतं आपल्याला की हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी म्हणजे काय? टेली शॉपिंग करतात. ओके, खूप मोठ्या प्रमाणावर काय करतात? टेली शॉपिंग म्हणजे ऑनलाईन जे काही शॉपिंग आहे ती खूप जास्त प्रमाणात हल्ली लोक करत आहेत. मग त्याचं कारण काय असू शकतं? त्याचं कारण काय असू शकतं? बघा पहिलं रिझन आहे की लोक मोठ्या प्रमाणावर दूरदर्शन पाहतात. आता मला सांगा, दूरदर्शन असो नाही तर नसो, ते टेली शॉपिंग आणि याचा दूरदर्शनचा काही संबंध नाही. ठीक आहे, दूरदर्शनवर किंवा दूरदर्शन म्हणजे थोडक्यात आपण टीव्ही घेऊया, टीव्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या टेली शॉपिंगच्या ऍड आपल्याला दिसतात. बरोबर. परंतु आपल्या मोबाईलमध्ये किंवा दूरदर्शनवरून बघूनच आपण मोबाईलवरून खरेदी करू शकतो असं नाही. कारण मोबाईलमध्ये सुद्धा ऍड आहे, इंटरनेटवर सुद्धा ऍड आहे, पीसीवर सुद्धा ऍड आहेत, कॉम्प्युटरवर सुद्धा, सगळ्या ठिकाणी ऍड आहे. बरोबर. सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्यासाठी तुम्हाला दूरदर्शनच पाहण्याची गरज आहे का? नाही. याच्या आधी पण इथं काय दिलेलं आहे हल्ली, मग याच्या आधी पण लोक दूरदर्शन बघत होते. त्याच्या आधी पण तुम्हाला दूरदर्शनवर वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपिंगच्या ऍड दिसत होत्या. बघा तुम्ही ज्यावेळेस टीव्ही चालू करायचं त्यावेळेस नापतोल वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍड दिसायच्या.
बरोबर. मग त्यावेळेस पण लोक ऑनलाईन खरेदी करायचे का? नाही, त्यावेळेस दुकानातच जाऊन खरेदी करायचे. परंतु त्यावेळेस तर दूरदर्शन खूप जास्त प्रमाणात बघायचे. परंतु प्रश्न काय आहे, हल्लीचा आहे. बघा, हल्लीच्या या एका युगामध्ये दूरदर्शन किंवा टीव्ही साधारणतः सहसा कोणी बघतच नाही. का? कारण सर्व काय आहे ते मोबाईलमध्ये तुम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. तो टीव्हीचे चॅनल्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेट, सर्व काही तुम्हाला मोबाईलवर मिळालेलं आहे. त्यामुळे टीव्हीची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. इथे काय आहे, दूरदर्शन पाहतात. म्हणजे हा जो काही ऑप्शन आहे हा नाही येणार. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. हा जो काही ऑप्शन आहे हा त्याच्यामध्ये एकदम करेक्ट वस्तू आहे, एकदम करेक्ट. याच्यापेक्षा हा ऑप्शन एकदम करेक्ट बसतोय. बरोबर. काय, बाजारात जायला बघा, हल्ली तुम्हाला माहिती आहे घरातले सर्वजण किंवा सर्व व्यक्ती जे काय आहे ते जॉब करत असतात किंवा सर्व व्यक्ती जे काही त्यांना सर्वांना जाणं पॉसिबल नसतं. म्हणून काय आहे की ऑनलाईन खरेदीचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. आणि ऑनलाईन खरेदीचं जे काही प्रमाण आहे ते असं नाही की 10 वाजले मग खरेदी येणार नाही किंवा सकाळी 7 वाजले तर दुकान उघडं राहणार नाही, अशा प्रकारे नसतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला वेळच्या वेळी ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस आपल्याला ती काही वस्तू आहे ती खरेदी करता येते. यासाठी टेलिशॉपिंगचं प्रमाण हे वाढलेलं आहे. म्हणून की हल्ली लोकांना काय आहे, बाजारात जाऊन खरेदी करायला काय भेटत नाही, वेळ भेटत नाही. म्हणजे काय, संभवनीय कारण रिझन 1 आहे नाही, संभवनीय कारण फक्त 2 बरोबर आहे, 1 नाही. बरोबर. दोन्ही नसून फक्त आर किंवा असं पण नाहीये, आणि संभवनीय आरही नाही, आरही असंही नाही. परत एकदा सांगतो, याच्यामध्ये खूप सारे मतं असू शकतात. ओके. परंतु इथे काय आहे, उपयोजन करून उत्तर शोधायचं आहे, आणि ते पण एकदम चांगले उत्तर, एकदम पक्क उत्तर जे काय आहे ते असतील. आणि ते उत्तर कोणतं आहे सांगितलं आपल्याला, सेकंड नंबरचं रिझन. दिशेचं एक्झाम्पल आहे. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला. पूर्वेकडे 3 किलोमीटरचा प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला, 2 किलोमीटरचा प्रवास केला. तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर उभा आहे, अशा पद्धतीने विचारलं. आता आपण इथे डायग्राम ड्रॉ करूया. हा घेतला पॉइंट की जिथून त्याने सुरुवात केलेली आहे. त्याच्या घरापासून म्हणजे त्याचं घर आहे, सुरुवात करून उत्तरेकडे किती किलोमीटर गेलेला आहे, तो 8 किलोमीटर. म्हणजे बघा, उत्तरेकडे तो 8 किलोमीटर गेलेला आहे, म्हणजे वरच्या बाजूला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटरचा प्रवास केला. वर जात असताना उजवीकडे वळून त्याने किती किलोमीटरचा प्रवास करतोय, तो 5 किलोमीटरचा. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर. आता इकडे 5 गेला आहे, पुन्हा उजवीकडे म्हणजे खालच्या बाजूला वळून तो किती किलोमीटर जात आहे, 4. म्हणजे ती रेष पण छोटी येईल, कारण ही 8ची आहे तर ती त्याच्यापेक्षा छोटीच आहे, 4 किलोमीटर. पूर्वेकडे जातो 3 किलोमीटर. परत एकदा पूर्वेकडे गेला, इकडे गेला, 3 किलोमीटरचा प्रवास केला. डावीकडे वळला, 2 किलोमीटरचा प्रवास केला. इकडे जात असताना डावी बाजू वरच्या बाजूला येईल, आणि तिथे किती किलोमीटर जातोय, तो 2 किलोमीटर. म्हणजे ही पण 4च्या एक्झॅक्ट छोटी येईल. 2 किलोमीटरचा प्रवास केला. त्याच्या घरापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं आहे की हा पॉइंट आणि हा पॉइंट यांचं डिस्टन्स किती आहे. मग ह्या परत एकदा आपल्याला पायथागोरसचा प्रमेयाचा वापर करावा लागेल. हा झाला कर्ण आपण ड्रॉ केला. आपल्याला एक राईट अँगल ट्रँगल काढायचा आहे. मग तो कशा पद्धतीने येईल बघा, अशा पद्धतीचा तो ट्रँगल येईल. ह्या ट्रँगल आल्यानंतर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग इज इक्वल टू कर्णाचा वर्ग. बरोबर. आता बाजू, ही बाजू किती आली, ही 5 आहे, ही 3 आहे, म्हणजे ही पूर्ण बाजू किती आली, 8. बरोबर. ही 5 आणि ही 3, 5 आणि 3 8, ही पूर्ण बाजू 8 आली. आता आपल्याला ही पूर्ण बाजू पाहिजे. बरोबर. इथपर्यंत बाजू किती आली, 4. बरोबर. ही 4 ते इथे कव्हर झाली, म्हणजे इथपर्यंत बाजू 4 आणि वरची 2 वाढली, म्हणजे 4 आणि 2 6. म्हणजे इथून ते इथपर्यंत ही जी बाजू किती आली, 6. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग इज इक्वल टू त्या बाजूचा वर्ग आहे किंवा कर्णाचा वर्ग आहे. मग 8चा वर्ग किती आला, 8 64, 6चा वर्ग 36, 64 आणि 36 किती झाले, 100. आणि हा कशाचा तरी वर्ग आहे. बरोबर. हा कशाचा तरी वर्ग आहे. मग हा कशाचा वर्ग आहे, तर कर्णाची व्हॅल्यू किती आली, 10. म्हणजे त्याचं अंतर किती आलं, 10. आहे की ते ऑप्शन मध्ये 3 नंबरचा पर्याय. दिशा हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे. 1 किंवा 2 प्रकारचे एक्झाम्पल त्यावर 100% विचारले जाते. बघा, थोडं स्टॅटिस्टिक्स या घटकावर आधारित गणित आहे. यामध्ये तुम्हाला शेकडेवारी हा जो काही चॅप्टर आहे, हा चॅप्टर एक स्पेशल गणित न विचारता अशा पद्धतीने तुम्हाला गणित विचारलेलं आहे. बरोबर. आता ते कसं विचारलं आहे, ABCD या 4 खेड्यांमध्ये
बघा इथे ABCD विविध खेड्यात राहणारे लोक, ABCD 4 खेड्यांमध्ये किती ग्रामस्थ राहतात? 6200. त्यांच्या अतिप्रिय रंगांसंदर्भात सर्वेक्षण केले, म्हणजे त्या 6200 जे काही ग्रामस्थ होते त्यांच्यामध्ये त्यांचा अतिप्रिय रंग म्हणजे त्यांना सर्वात आवडणारा रंग कोणता आहे याच्याबद्दल त्यांनी सर्वे केलेला आहे. तर बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. म्हणजे बी खेड्यात किती टक्के लोक दिसत आहे तुम्हाला? एकूण 23%. 23%च्या 50% म्हणजे 23%च्या निम्मे, बरोबर. म्हणजे किती? तुम्हाला 11.5 लोकांचा, बरोबर, 11.5% लोकांचा कोणता रंग आवडतो? त्यांना लाल रंग आवडतो. तर इतर खेड्यातील लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे? म्हणजे आपल्याला जे काही सर्वेक्षण आहे ते बी वर आधारित करून इतर खेड्यातील लोकांना किती जणांना फक्त लाल आवडतो, म्हणजे आपल्याला निळा, पांढरा, काळा, हिरवा, पिवळा यांच्याशी काहीच करायचं नाही. लालचे 20% आणि बीचे 23% यांच्याशी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता आपण पहिल्यांदा काय करूया की बी मध्ये राहणारे लोक किती आहेत ते बघूया आणि बी मधल्या राहणाऱ्या लोकांच्या निम्मे लोक काढूया, कारण त्या निम्मे लोकांना कोणता रंग आवडतोय? लाल रंग. 50% म्हणजे निम्मे लोक. बघा आता एकूण ग्रामस्थ किती दिसत आहे? 6200. आता आपण पहिल्यांदा त्या खेड्यामध्ये बी मध्ये राहणारे लोक किती आहेत हे पहिल्यांदा बघूया. मग काय करावं लागेल? बघा इथे पहिली स्टेप, 6200 पैकी 23% इथे राहत आहे, म्हणजे 6200च्या 23% लोक बी खेड्यात राहतात. म्हणजे इथे काय करावं लागेल? 62 गुणिले 23 आहे, बरोबर. यांचा जो काही गुणाकार आहे आपण करून घेऊया. ओके, हा जो काही गुणाकार आलेला आहे तो किती आलेला आहे? 1426. म्हणजे बी खेड्यामध्ये एकूण किती जण राहत आहे? 1426. बघा इथे 3 दुने 7, 7 1 18, 2 दुने 4 आणि 6 दुने 12 यांची जी काही बेरीज आहे ती किती आलेली आहे? 1426. बी खेड्यामध्ये किती लोक राहतात? 1426. त्या 1426च्या निम्म्याच लोकांना लाल रंग आवडतो. म्हणजे 1426च्या निम्मे 50% म्हणजे त्याच्या निम्मे करा. आता 1426च्या निम्मे आपण बघू, याच्या निम्मे म्हणजे काय? 2 7 14, 2 1 2, 2 3 6. 713 लोकांना कोणता रंग आवडतोय? बी खेड्यातील 713 लोकांना, तब्बल 713 लोकांना किती कोणता रंग आवडतोय? लाल रंग. हे झालं बी मधलं, बरोबर. बी मधलं लाल झालं. त्यांनी काय सांगितलं? बी सोडून बाकीच्या लोक किती आहेत ज्यांना लाल कलर आवडतो? बी सोडून द्या तुम्ही, म्हणजे बाकीच्या लोकांचे काउंट डाऊन करा, त्याच्यातून बी मायनस करा, तुम्हाला कलर येऊन जाईल. मग आता परत एकदा दुसरे, एकूण जण किती आहे? 6200. त्याच्यापैकी किती जणांना लाल कलर आवडतोय सांगा मला? 20% लोकांना लाल कलर आवडतो. किती पैकी? 6200 पैकी, बरोबर. 0 2 दुने 4, 6 दुने 12. पूर्ण 6200 ग्रामस्थांपैकी 1240 लोक लाल आवडतात. 1240 लोकांना कोणता कलर आवडतो? लाल. त्या 1240 मध्ये 713 कोण आहे? बीचे लोक आहेत. म्हणजे उरलेले इतर खेड्यातील लोक असतील, बरोबर. मग आपल्याला काय करायचं? इतर खेड्यातीलच लोक विचारले. 1240 मधून आपल्याला कोण वजा करावं लागेल? 713. आले इथपर्यंत. बघा इथे 10 घेतले, 10तून 3 गेले किती आले? 7. 3तून 1 गेले किती आले? 2, बरोबर. आणि 12 मधून 7 गेले, 7 5 12 किती आले? बाकीचे ग्रामस्थ किती आहे? 527 आहे का ऑप्शन मध्ये? बघा आपण ज्या ज्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत ते सगळ्या ऑप्शन मध्ये. 1426 सुद्धा आहे, बरोबर. 713 सुद्धा आहे आणि 1240 ही बघा, ही 1240 ही सुद्धा आहे. त्याच्यामुळे तो ऑप्शन नसेल ना, हे लक्षात घ्या. 527. वर सोडवूया हे गणित, थोडी जागा ठेवतो. जर 28 मीटर व्यास म्हणजे काय? याला आपण काय म्हणतो? डायमीटर, बरोबर. रेडियस प्लस रेडियस म्हणजे त्रिज्या अधिक त्रिज्या बरोबर व्यास बनतो. 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे, त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा आपण सोडवूया आता. बघा तुम्हाला इथे जे काही संख्या आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ, बरोबर, यावर आधारित जे काही गणित आहे ते आहे, भूमितीवर आधारित आहे. आणि बघा भूमितीचे जे काही चॅप्टर्स आहे ते चॅप्टर करत असताना
पहिल्यांदा चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, आयत यांचं क्षेत्रफळ आणि त्यानंतर त्यांचं पेरिमीटर किंवा परिमिती यांचे फॉर्म्युले पहिल्यांदा लर्न करून घ्या. भूमितीमध्ये आपल्याला जास्त डीप मध्ये विचारत नाही. ओके, सो वर्तुळ, चौकोन, आयत आणि त्रिकोण यांचे पेरिमीटर कसे काढतात आणि त्यानंतर त्यांचा एरिया कसा काढला जातो एवढंच फक्त बघा. परंतु आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम्पल वर्तुळावर विचारतात, बरोबर, कारण वर्तुळाचे पेरिमीटरचा फॉर्म्युला वेगळा असतो आणि एरियाचा फॉर्म्युला हा वेगळा आहे आणि त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण जो एरियाचा फॉर्म्युला आहे तो आहे पाय आर वर्ग आणि जो काही पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे तो आहे 2 पाय आर, बरोबर. आता इथे आपल्याला एरियाच विचारला आहे, क्षेत्रफळ विचारला आहे. 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान आहे. बघा आता इथे लक्षात घ्या, हे झालं मैदान वर्तुळाकार. इमॅजिन करा फक्त तो वर्तुळ आहे 28 मीटर व्यासाचा. व्यास आहे त्याचा म्हणजे इथून ते एवढी रेष किती आहे 28 मीटरची, बरोबर. म्हणजे याची त्रिज्या किती असेल 14, बरोबर. त्रिज्या म्हणजे इथून सेंटर पासून वर्तुळाच्या कडेपर्यंत जे काही लाईन आहेत तिला आपण त्रिज्या म्हणतो. मग ती किती असेल 14. ही 14 ही 14 म्हणजे 28 झालं, बरोबर. त्या भोवती काय आहे 7 मीटर रुंद रस्ता आहे. त्या भोवती त्यांनी काय ड्रॉ केला आहे 7 मीटर रुंद रस्ता. म्हणजे याच्या भोवती तुम्हाला काय दिसतोय 7 मीटरचा रुंद रस्ता. म्हणजे काय रुंद म्हणजे काय की 7 मीटर तो रस्ता ब्रॉड आहे किंवा 7 मीटर त्या रस्त्याची रुंदी आहे, बरोबर. मग आता रस्ता बघा, रस्ता इथून चालू होईल ना असा या सर्कलच्या या शेवटच्या लाईन पासून रस्त्याच्या या शेवटच्या लाईन पर्यंत एवढा तो रुंद आहे. तो किती रुंद आहे 7 मीटर. म्हणजे बघा इथून ते एवढं डिस्टन्स 7 आहे, आलं लक्षात. आणि इथून ते एवढं डिस्टन्स सुद्धा 7 आहे. हे थोडंसं छोटं झालं, परंतु एक लक्षात घ्या की हे किती आहे, हे 7 आहे आणि हे पण 7 आहे, बरोबर. म्हणजे असंही सेंटर पासून हे किती येतं, मग हे 14 आणि 7 हे 21 झाले आणि हे पण 21, बरोबर. अशा पद्धतीने केल्यानंतर त्यांनी फक्त काय विचारलं रस्त्याचं क्षेत्रफळ. म्हणजे आता मला सांगा की तुम्हाला क्षेत्रफळ कशाचं विचारलं आहे माहिती का, फक्त या पोर्शनचं विचारलं. हा जो काही पोर्शन दिसतोय याचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलंय, बरोबर. म्हणजे तुम्हाला सर्कलचं क्षेत्रफळ त्याच्यात घ्यायचंय का नाही, आणि रस्ता धरून सर्कलचं क्षेत्रफळ त्याच्यात घ्यायचंय का नाही, फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला आता काय काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ सोबत या पूर्ण रस्त्याचं सेंटर पासूनचं क्षेत्रफळ आणि त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून या पूर्ण रस्त्याच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केलं तर फक्त एवढं रस्त्याचं क्षेत्रफळ आहे. हे झालं आपलं एक डोक्यामध्ये आपल्याला काय इथे गणितात मांडायचं आहे त्याचं नियोजन. आता आपण काय करूया, पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. वर्तुळ क्षेत्रफळ, बरोबर. त्याचा फॉर्म्युला काय आहे पाया आर वर्ग, बरोबर. आता पहिल्यांदा रस्त्याचं बघूया. रस्त्याचं तुम्हाला सांगितलं आर म्हणजे काय रेडियस असते. रेडियस किती येईल याची, जर 28 मीटरचं डायमीटर आहे रेडियस असेल 14 मीटरची, बरोबर. आता आणि पायाची जी व्हॅल्यू आहे ती पूर्ण जग जे आहे ते किती आहे 22/7. आता आपण पहिल्यांदा रस्त्याचं क्षेत्रफळ काढूया. इथे बघा रस्ता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण इथे काढूया. कशाचं काढायचं आपल्याला वर्तुळ. पायाची व्हॅल्यू किती आहे 22/7 गुणिले आर किती आहे 28 येईल का नाही, याचा आर किती आहे 14 गुणिले, कारण 14चा वर्ग आहे ना तो. मग इथे बघा भाग द्या 7 दुने 14, 22 गुणिले किती करायचे आपल्याला, काय करायचंय 22 गुणिले 28 करायचे. बघा तो गुणाकार करूया. 8 दुने 16, 2 दुने 4 आणि 5, इथे 0 2 दुने 4 आणि 2 दुने 4, 4 आणि 5 9, बरोबर. किती आलं ते 496 आलं, बरोबर. कोणाचं फक्त वर्तुळाचं क्षेत्रफळ. पाय आर वर्ग इथे बघा 14 दुने 28, 8 दुने 16, 1 2 दुने 4 आणि 5. परत एकदा इथे आपल्या कन्फ्युजन झालं का, ठीक आहे. इथे परत एकदा 8 दुने 16 येईल आणि 2 दुने 4 येईल, बरोबर. बघा 8 दुने 16 1, 2 दुने 4 आणि 5, परत एकदा इथे 0, परत 8 दुने 16 1, 2 दुने 4 आणि 5, 6, 6 आणि 5 11, 1 5 आणि 6. किती आलं हे 616, बरोबर. आता उत्तर जे काय आहे ते बरोबर आलं. किती आलं 616 हे वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आपण वर्तुळ धरून रस्त्याचं क्षेत्रफळ काढूया. काय वर्तुळ धरून रस्त्याचं क्षेत्रफळ काढूया. मग बघा इकडे सेकंड पॉइंट
काय आहे आता रस्त्याचा इथे किती आहे 7, इथे हा किती होता 14 होता बरोबर, हा 14 होता आणि तिथून हा 7 वाढवला म्हणजे 14 आणि 7 किती झाले 21, म्हणजे रस्ता हा सेंटर पासून या रस्त्याचं जे काय आहे त्रिज्या ती किती झाली 21 झाली बरोबर, म्हणजे आपल्याला आर भेटला 21. आता तो इथे मांडा. काय 22 गुणिले 63 बरोबर. बावीस 1 66, 22 चौक 88, 22 5 110 येतील बरोबर. आणि 22 सक आपल्याला करायचे आहे. तिथे आपण एक उभाच गुणाकार जो काय आहे तो गुणाकार करूया बघा, जेणेकरून चुकायला नको. 3 दुने 6 आणि परत एकदा 3 दुने 6 बरोबर. 6 दुने 12 1, 6 दुने 12 ने 13 किती आले 6, 6 आणि 2 8, हे किती झाले 1386 बघा. इथे गणित सोडवायला वेळ लागणार आहे, परंतु हे गणित अशाच प्रकारे सोडवायचं आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा वर्तुळाचं क्षेत्रफळ, नंतर वर्तुळ धरून रस्त्याचं आणि त्याच्यातून ते मायनस करायचं आहे. हे किती आलेले आहे 1386, हे किती आले आहे 616, त्याच्यातून हे मायनस केल्यानंतर एवढ्या पोर्शनचं आपल्याला जे काही क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ मिळेल. मग आपल्याला काय करायचं आहे 1386 मधून किती वजा करायचे आहे 616. 7तून 6 गेले 0, 8तून 1 गेले 7 बरोबर. आणि 13 मधून आपल्याला किती वजा करायचे 6, म्हणजे ते किती आले 7. किती आला आपला आन्सर 770. आपण जेवढे काय आन्सर काढलेले ते सगळे ऑप्शन मध्ये बरोबर. 616 पण आहे, 1386 पण आहे आणि 28 जो काय आहे तो इथेच त्यांच्याजवळ, तो तर येणारच नाही 28 बरोबर. तर एवढं लक्षात घ्या किती आहे ते 770, हे लक्षात घ्या. सोडवायला इथे जरी वेळ लागला तरी तिथे तुम्हाला वर्तुळाचा फॉर्म्युला माहित असतो, त्याच्यामुळे ती लिहिण्याची गरज नाही. हे याचे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला असं जमत असेल तर असं करा, असं जमत असेल तर असं करा. इथे मी असं याच्यासाठी केलेलं आहे की चुकायला नको बरोबर, आणि त्याच पद्धतीने याचं करायचं आहे. परत एकदा मजूर, काम, दिवस यांचं गणित आहे. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना किती दिवस लागत आहे 12 दिवस. तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना लागणारे दिवस किती बघा. 5 मजुरांना किती दिवस लागत आहे 12 दिवस, तर 15 मजुरांना किती दिवस लागते. आता मला सांगा याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल का नाही. का क्रॉस नाही होणार, कारण काम आणि दिवसामध्ये ज्यावेळेस कामामध्ये मजुरांची संख्या ज्यावेळेस वाढवली जाते त्यावेळेस दिवस हे वाढतात का नाही, दिवस हे काय होत असतात कमी होत असतात. म्हणून आपल्याला तुम्हाला मागच्या वेळेस पण एक फॉर्म्युला सांगितला होता याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, MDH अपॉन वर्क बरोबर, अशा प्रकारचा फॉर्म्युला. आणि तिकडच्या साईडला पण MDH अपॉन वर्क, मग तिकडच्या साईडची जी संख्या असेल ती इकडे येताना भागाकार होईल. म्हणून आपल्याला मॅन इंटू डेज म्हणजे 5 मजूर गुणिले 12, आणि इकडे पण तीच संख्या असेल ना 15 गुणिले दिवस बरोबर. किती दिवस लागतील इज इक्वल टू 15 मजूर गुणिले दिवस. मग आता हा 15 इकडे गुणाकारला तो तिकडे जाताना भागाकार होईल, म्हणजे काय 5 गुणिले 12 भागिले किती झाले 15, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 चौक 12 किती झाले. किती दिवस लागतील त्यांना 4 दिवस, कारण मजूर वाढवल्यावर दिवस काय होतील कमी होतील, म्हणजे किती दिवस लागले 4 दिवस. बघा इथे तुम्ही ऑप्शन मधून जरी गेले तरी पण तुमचे आन्सर हे होतात, कारण 5 मजुरांना जर 12 दिवस लागतात तर 15 मजुरांना 12 दिवस लागतील का नाही, हा पण ऑप्शन जाईल. 5 मजुरांना 12 दिवस लागतात, मजूर वाढवले म्हणजे दिवस वाढतील का नाही, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन जाईल बरोबर. राहिले हेच ऑप्शन. 15 मजुरांना 15 दिवस लागतील का नाही, हा पण जाईल. इथे हेच आन्सर आहे फक्त 4, हे लक्षात घ्या. जर हे गणित तुमच्या लास्ट मोमेंटला तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तरची गोष्ट चालू आहे, नाहीतर हे गणित इझी आहे. परत एकदा वयावर आधारित गणित आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 3 व्यक्ती आज 72 आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 होते. आजचं वय किती सोडवूया. 7 पूर्वी म्हणजे 7 वर्षापूर्वी आणि हे झालं आज. 7 वर्षापूर्वी काय होतं 4x 6x आणि 7x गुणोत्तर असल्यावर आपण तिथे x मानतो बरोबर. आज येत असताना आजच्या घडीला येत असताना प्रत्येकामध्ये 7 7 प्लस होतील बरोबर. म्हणजे एकूण किती प्लस झाले 21. 7 7 7 म्हणजे किती प्लस झाले 21. 21 प्लस होऊन या सगळ्यांची बेरीज किती आहे आज 72 वर्ष. म्हणजे आजची जी काही बेरीज आहे 4x 6x अधिक 7x बरोबर प्लस 21 इज इक्वल टू किती आहे 72
बरोबर. 21 का केले? कारण याच्यात पण 7 प्लस होतील. हा पण 7 ने इथे जाईल, हा पण 7 ने, हा पण 7 ने, म्हणजे 7 × 21. आपण सरसकट 21 लिहिले आणि त्यांची बेरीज किती आहे आज? 72. याच्यावरून तुम्हाला काय करायचं? त्यांचं आजचंच वय किती येतील ते काढायचे आहे. आता पहिल्यांदा ही बेरीज बघा. x मध्ये x प्लस होईल, परंतु संख्या प्लस होईल का? नाही. म्हणून प्लस 21 तिकडे जाताना मायनस 21 होईल. आपण इथली बेरीज करूया. 6 4 10 7 17x. बरोबर. हा प्लस 21 आहे, तिकडे जाताना मायनस 21 होईल, म्हणजे 72 मधून 21 जातील. 2 1 गेला 1 आणि 7 2 गेले 5. x आहे 17 × 51. x ची व्हॅल्यू आली 3. बरोबर. आता x ची व्हॅल्यू 3 आल्यानंतर बघा ती व्हॅल्यू इथे तुम्ही टाका. 4 × इथे किती झाले? 12. त्यानंतर 6 × 18 आणि 7 × 21. परंतु हे कधीच चालू आहे? हे कधीच चालू आहे? 7 वर्षापूर्वी. तुम्हाला काय विचारलं आहे? आज त्यांचं वय किती आहे? मग याच्यामध्ये काय करा? +7 +7 करा. मग 12 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 प्लस कराल त्यावेळेस तुमचं उत्तर काय येईल? 19. 18 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 प्लस कराल त्यावेळेस तुमचं उत्तर काय येईल? 25. आणि 21 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 प्लस कराल त्यावेळेस तुमचं उत्तर काय येईल? 28. आहे का ऑप्शन? बघा 19 25 28 3 नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसतोय. 19 25 आणि 28. वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.5 रुपये सूट मिळते, तर त्या बिलाची एकूण रक्कम किती? बरोबर. सरळ व्याजावर आधारित गणित आहे हे. आता यामध्ये तुम्हाला नेहमी एक लक्षात ठेवा की आपल्याला एमपीएससी मध्ये जास्तीत जास्त गणित हे सरळ व्याजावर आधारितच विचारतात, हे लक्षात घ्या. आता इथे काय वार्षिक दर किती आहे? 6%. किती महिन्याचा आहे तो? 10 महिन्याचा आहे. थकीत बिलावर किती आहे? 26.25 रुपये काय भेटते? सूट भेटते. त्या बिलाची एकूण रक्कम विचारली. एकूण रक्कम म्हणजे जी काही आपली जी काही संख्या येईल त्यामध्ये ही सूट प्लस केल्यानंतर ती रक्कम येईल. बरोबर. आज 100 रुपयाची वस्तू आहे, मी तुम्हाला 10 रुपये सूट दिली. बरोबर. 10 रुपये सूट दिली, पण मी असं नाही सांगितलं की 100 रुपये. मग तुमचं जे काही 90 उत्तर येईल, त्यामध्ये दिलेली 10 रुपये सूट प्लस करा, मग त्यावेळेस पूर्वीची रक्कम येईल, म्हणजे ती किती झाली? 100 रुपये. बरोबर. अशा पद्धतीचं हे गणित आहे. म्हणजे आपल्याला बघा इथे सॉल्व्ह करायचं आहे. काय करावं लागेल बघा आपल्याला? 26.25 आहे. 26.25 इज इक्वल टू आपल्याला सिंपल इंटरेस्टने गणित काढायचं आहे. 26.25 जो इंटरेस्ट आहे 26.25 आहे. आता त्याच्यावर जी काही प्राइस आहे ती प्राइस काढायची आहे, आणि प्राइस कशी येईल? त्यामध्ये दिलेली सूट प्लस केल्यानंतर प्राइस येईल. बरोबर. हे लक्षात घ्या. तुम्हाला मी 100चं एक्झाम्पल दिलं. प्राइस इंटू रेट किती आहे? 6%. किती महिन्यासाठी? 10 महिन्यासाठी. आता ज्यावेळेस इथे आपण 10 लिहितो, बरोबर, त्यावेळेस इथे 100 आहे आणि इथे गुणाकारला किती लिहावं लागतील आपल्याला? 12. का? कारण महिन्यांचा हिशोब आहे. ज्यावेळेस वर्ष असतं त्यावेळेस 100ला गुणिले 1 असतो, म्हणून तिथे काय लिहायची गरज नाही. परंतु दिवस असताना गुणाकार 12, महिने असताना गुणाकार 12 आणि दिवस असताना गुणाकार 365. परंतु इथे महिने असल्यामुळे आपण गुणाकार 12 केलेला आहे. हा 0 कट झालेला आहे. 6 1 6 6 2 12. बरोबर. 10 2 20. आता इथे काय आहे? P/20 आलेला आहे. हा 20 इथे भागाकारच्या स्वरूपात आहे, तो तिकडे जाताना काय होईल? गुणाकाराच्या स्वरूपात. म्हणजे आपलं जे काही आन्सर काय येईल? P = 26.25 गुणिले किती झाले? 20, कारण 10 2 20. आता यांचा गुणाकार करूया आपण. बघा हा 0 जसा आहे तसाच लिहू. 5 2 10 1 2 2 4 1 5 6 2 12 1 2 2 4 1 5. आणि पॉइंट हा 2 अंकांच्या पूर्वी आहे, म्हणजे इथे सुद्धा 2 अंकांच्या पूर्वी. म्हणजे किती आलं आपलं जी काय आहे P, तो कितीला आलेला आहे? 525. परंतु 525 ही कधी आली? ज्यावेळेस एवढी सूट दिली त्यावेळेस. पण आपल्याला पूर्वीची रक्कम काढायची आहे ना, म्हणजे आपल्याला 525 मध्ये काय प्लस करावं लागेल? 26.25 करा. मग 525 अधिक 26.25. इथे 0.25 जसा आहे तसाच येईल. 6 5 11 1 2 2 4 1 5 किती आले? 551.25. हा एक आन्सर बघा, 4था नंबरचा पर्याय. लास्ट एक्झाम्पल आहे आता. एका थैलीमध्ये, एका पिशवीमध्ये काय आहे? 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 असेल तर 50 पैशांची असणारी नाणी किती? 50 पैशांची नाणी म्हणजे मिडलची जी गुणोत्तर प्रमाणात आहेत 6, ती नाणी किती आहेत? आता एवढ्या याच्यामध्ये सगळं काही एक्स माना वगैरे यांची बेरीज वगैरे करा, कारण इथे काय आहे? इथे 6x आहे. 6x किती? 50 पैसे आहेत. बरोबर. म्हणजे तुम्हाला आता 5 कशाचा आहे? 5x म्हणजे 1 रुपयाचा आहे. म्हणजे तुम्हाला
आणि इथे सगळ्या ज्या व्हॅल्यू आहे ते पैशामध्ये आहे, म्हणजे तुम्हाला 5x गुणिले 100 करावे लागतील, कारण 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 5x गुणिले 100, 6x गुणिले 50 आणि 8x गुणिले 25 यांची सगळ्यांची बेरीज इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 420. मग त्याच्यानंतर आल्यानंतर x ची व्हॅल्यू काढा आणि x ची व्हॅल्यू काढल्यानंतर ती 6x मध्ये टाका, त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल? 50 पैशाची असणारी रक्कम ही भेटेल. परंतु हे करण्यापेक्षा आपण एकदम सिंपल वेने जाऊया. माझ्याकडे जी काही नाणी आहेत, समजा बघा नाणी किती आहे? 1 रुपयाचे 5 नाणे. 1 रुपयाचे किती नाणी आहे? 5 नाणी, म्हणजे ते किती रुपये झाले? 5 रुपये झाले, बरोबर. 50 पैसे, 50 पैशांची किती नाणी आहे? 6 नाणी असं आपण पकडूया. जर 50 पैशांची 6 नाणी आहे म्हणजे किती रुपये झाले? 50 पैशांची बघा 1 रुपयाची 5 नाणी म्हटल्यावर हे 5 रुपये झाले. 50 पैशांची 6 नाणी आहे म्हणजे आपल्याकडे किती रुपये झाले? 3 रुपये झाले, बरोबर. त्यानंतर बघा इथे काय आहे? 8. 8 कशाची आहे? 25 पैशांची. 25 पैशांची जर 8 नाणी आहे, बरोबर. 25 पैशांचे जर 4 नाणे घेतले तर 1 रुपये बनतो. 8 नाणे घेतले तर किती रुपये बनतील? 2 रुपये बनतील. म्हणजे हे माझे किती रुपये झाले? 2 रुपये झाले. यांची बेरीज करा पहिल्यांदा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, एकूण किती रुपये झाले? हे 10 रुपये. 10 रुपयामध्ये काय आहे? 10 रुपयामध्ये 50 पैशाची किती नाणी आहे? अच्छा, आता तुम्हाला समजलं गणित काय आहे. इथे रुपये आहे आणि इथे नाणी. 10 रुपयांमध्ये आपल्याला 50 पैशाचाच हिशोब करायचा आहे. 10 रुपयांमध्ये 50 पैशाची किती नाणी दिसतात? हे 6. तर 420 रुपयांमध्ये 50 पैशाची किती नाणी असतील? आलं लक्षात? तर 420 रुपयांमध्ये 50 पैशाची असणारी नाणी किती? कारण एकूण रुपये 420 आहे. मग आपल्याला करा 420 गुणिले 6 भागिले किती आले? 10. हा 0 जाईल, हा 0 जाईल. यांचा गुणाकार करा. 6 दुने 12, 1 6 चौक 24 आणि 1 25. किती आलं उत्तर? 252 आहे का ऑप्शन मध्ये? बघा 3 नंबरचा ऑप्शन 252 आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण जे काय आहे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जो 2020 मध्ये जो काही पेपर होय किंवा 2020चा जो काही पेपर आहे त्या पेपरचं गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आज आपण पूर्ण पद्धतीने बघितलेलं आहे. त्याच्यातले सर्व काही खानाखुणा आहेत त्या पण आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही असणारे तर्क अनुमान नावाचे जे काही विधान आहेत त्यामध्ये प्रत्येकाचे ओपिनियन हे वेगवेगळे असू शकतात. सो मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं की आयोगाचं उत्तर काय आहे ते आपलं उत्तर अंतिम असतं. त्यानंतर मात्र हा ट्रेंड आयोगाने कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो काही कागदाची घडी आहे तो सुद्धा ट्रेंड काय झालेला आहे? कमी झालेला आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो कशाचा असेल? कंबाईन ग्रुप बी 2019 वर आधारित प्रीचा जो काही पेपर आहे तो पेपर असेल. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करा. अवघ्या काही दिवसांवर परीक्षा बाकी आहे. सर्वांना परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.